हॉटेल सगळे सोयरेचं त्यांनी हे काढलं तरी तो चॅलेंज होऊ शकतो, पुन्हा कोर्टात जाऊ शकतो. म्हणजे विधानसभेच्या आधी तुमच्या मागण्या पूर्ण मान्य होतील असं तुम्हाला वाटतंय का विधानसभेत उतरावंच लागेल असं वाटतं? त्याच्यावर तर आपण ठामच आहेत. धोका जर आता बसला तर समाजाचा हा सगळ्यात मोठा अपमान असणार आहे. जर आता सगळेजण एकत्र उतरले ते म्हणजे सत्ताधाऱ्याचा विरोधीसुद्धा द्यायचं म्हणून आता जर धोका दिला तर सगळ्यात मोठा समाजाचा धोका असणार आहे. मग मात्र त्यांचे खूप हाल होणार आहेत. मग आता विधानसभेला काय करायचं, लढायचं आहे का पाडायचं आहे, काय करायचं आहे याच्यावर समाजाला विचारून आम्ही मोठी बैठक करून त्याच्यावर मोठा निर्णय जाहीर करणार आहे. पण आताच बघा ना, येताना जे SITच्या टायमाला बहुतेक तसा अंदाज दिसतो, SITच्या टायमाला बाकडं न वाजणारे आमदार आता भेटायला येते. आमदार सगळ्या पक्षाचे बहुतेक बाकडं न वाजणारेच भेटायला यायला लागले जातात. कारण समाज शेवटी गरज आहे ना गोरगरीब मराठीची. आता गोरगरीब मराठी घरी बसवणार त्यांना असं अंदाज लय कपा वाजले दोन हाताने ते नाही SIT नेमली माझ्या गोरगरीब मराठ्यावर माझ्यावर. त्या टायमाला दोन्ही हाताने टेबल आणले होते त्या याच्यातले घरातले विधानसभेतले दोघं तिघं असं उठून उड्या आणत होते वरून ढोल वाजल्यासारखं. पण जे नाही वाजलेले आमदार सगळ्या पक्षाचे सत्ताधाऱ्याचे विरोधाचे ते मराठ्याच्या मागणीच्या बाजूने आता रोज भेटायला येतात. एक असा अंदाज दिसतो की ते वाजणाऱ्यातले नाही येत म्हणून भेटायला यायला लागले. आणि काय आम्ही वाईट नव्हतं केलं, त्याने नव्हतं ते समाजाच्या विरुद्ध डिसिजन घ्यायला पाहिजे होतं. पण जाऊ दे, यायला लागलेत. शेवटी समाज मोठा आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.